सगळ्याला स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आपल्या स्वागत आहे. सगळ्यांचं, मैत्रिणींचं, गोड ताईंचं, दादांचं, काकूंचं आणि छोट्या छोट्या गोड चिमुकल्यांचं सुद्धा स्वागत आहे. तर भैया हाय करतोय बघा. तर बसलोय आम्ही इथं, पाणी चालू केलेलं आहे आणि हो का बसलोया इथं. हो का काय दिसतंय तुम्हाला, कांद्याचं रोप आणलेलं आहे मी, पण विकत नाही बरं का, आणलेलं आपल्याला शेजारच्या ह्या मावशीने दिलेलं आहे मला लावायला. म्हणल्या लाव पिरूच्या आळ्यातनी लाव म्हणल्या, 4-4 4-4 5-5 काय बसतेलं असं लावा म्हणल्या, म्हणजे खायापुरतं तर कांदा निघतेलं. त्यांनी बिया टाकल्या होत्या रोपाच्या, त्या कांद्याच्या रोपाच्या बिया टाकल्या होत्या बघा. आणि ती बी असताना कांद्याचं ती टाकलेलं उगवून भरपूर आले, त्यांच्यात दाट झालं होतं, मग ते काढायला चालू आहे. आणि मग हो का म्हणल्या असं मोठं झालं कांदा, काय काय असं मोठं झालेलं काय काय लावायचं नाही तर ते ठेवायचं, बारीक बारीक खायचं. बस कर पाणी, ती बारीक खायची ती लावायचं. हां करकॉक बंद. तर हां ती करकॉक बंद केला. तर म्हणल्या 4-4 5-5 एका काळ्यातनी लाव, म्हणून हे वायपटच जाणार आहे म्हणल्या, म्हणजे दाट झालं होतं ते, पातळ केली त्यांनी केलं उपडलं म्हणल्या लाव. तर आता बघा मी लावून घेणार आहे पिरूच्या आळ्यात निरोप. तर तुम्हाला दाखवते बघा. तर भेड्या घे ही रोप घे, उचल की. हो का बघा लय रोप दिलंय, म्हणजे मला आज तर लावायचं व्हायचंच नाही. तर बघा अजून एवढं घे की सगळं उचल, एवढं बाद झाली तेवढं लावूया का आधी. बरं इथं बाकीचं खाली ठेवणार आहे आम्ही. भरपूर रोप दिले, एवढं एकत्र रोप आणायचं म्हणलं तर याला किती पैसे गेला असतं, एवढ्या रोपाला मुलकाचं पैसे गेलं असतं. तर हे भरपूर घेतलं या, घेतोय का. तर चल, तर भरपूर घेतलंय. तर इकडं पाणी वरच्या रोपावनी चालू केलंय बघा हे करायला. त्या साईडने लावाय तिकडं, त्या साईडने तिकडं. तर भरपूर रोप दिलंय बघा मावशीनं मला. तर ऊन भरपूर पडलंय बघा. आता म्हणलं ऊन काम करत होती, कपडे शिवत होती, मला ती बापू घरी सांगायला आलं रोप आणा आणि लावून घ्या म्हणलं. मग मावशी होत्या, आल्या होत्या रानात, त्या गावात असते त्या राहायला, पण रानात आल्या म्हणल्या लाव बाई नेऊन म्हणल्या. पाजरलं नाही पाणी, ही काय आता सोडलंय पाणी, दिवसभर सोडलं नव्हतं, पण आता असंच ही इकडून लाव्या, कडच्या वळीतनं गलंय, ह्या 2 नंबरच्या वळीतनं असंच लाव्या. तर ती पाती कातरायला लागते, त्या भेड्या पाती कातरून वरनं बारीक करायच्या आणि मग लावायचं. थांबा तिथं बसू आपण. तर बघा आमच्या पिरूच्या रोपासनी जे कारखान्याचं पाणी आलं होतं का नाही, ते मळीचं पाणी, तर असं झालं होतं बघा ह्या पटातनं. तर नाही काय झालं रोपासनी, काय सुद्धा झालेलं नाही. तर एका दादाने सांगितलं होतं कमेंटमध्येच, तुम्ही चांगलं मोटरीचं पाणी द्या म्हणून, आणि काय सुद्धा होणार नाही रोपासनी म्हणून. तर आम्ही 2-3 वेळा चांगलं पाणी दिलं मोटरीचं. हां ठेव, पाती खुडायची की. आणि 2-3 वेळा पाणी दिलं ह्याचं मोटरीचं चांगलं, तर काय सुद्धा झालं नाही. तर चांगली झाली ती रोपं बघा. हो काय बघू शकताय तुम्ही, काय सुद्धा नाही झालं. नाही तर लय टेन्शन आलं काय तर होईल म्हणून. बघू अजून हां एवढंच कट कराय, बघू इकडं दाखवते. तर बघा हे असं भैयानं कट केलेलं आहे बघा. हो काय रोप आहे का असं एवढं ही, आणि असं कट केले आणि लावायचं ह्याच्यात. तर रोपासनी काय सुद्धा झालं नाही बघा. तर दादाने पण सांगितलं होतं ना, आम्ही पण अगोदर सोडलंच होतं चांगलं, म्हणजे आपल्या मोटरीचं पाणी, त्यामुळे नाही काय झालं बघा. म्हणून बरं झालं रोपासनी. नाहीतर कंटिन्यू 3 ते 4 दोऱ्या होत्या बघा ह्याकडंच त्याकडं आपल्या पाण्याच्या. म्हणलं पाण्या किती चरका बसतो त्या मळीच्या पाण्यानं माहिती की रोपासनी, म्हणून टेन्शन आलं जरा, पण नाही काय झालं. तर बघा हो का चांगली झाली तर रोपं, काय सुद्धा नाही. मग म्हटलं आता लावून घ्या. हो उन्हाचं रोप दिलंय म्हणलं, आणि एकत आणून माणसं लावते, ती एकत आणून लावायचंच होतं, पण इथं हा होतं शेजारी म्हटल्यावर ना म्हटलं लावावं घरचं. बासकी बासर भेड्या. तर भैयानं मी लावणार आहे बघा. भैया मला लाव लागाय आहे का ना, भेड्या लावू लागणार ना. हां हो, तर असं लावायचं. हो काय तर लावायचं चालू आहे बघा. हे असं ओलं झालंय ना पाणी, लगेचच रोप बुडतंय बघा पाण्यात खाली, असं ओल्या मातीत. हो काय एका हातानं सुद्धा असं याला जास्त हे करायचं नाही, असं लावायचं. 5-5 4-4 काय बसल तेवढं लावून घेतो बघा. रोप मस्तपैकी कांदा खायला येतात, वली पात बीत खायला. असं उन्हाळ्या दिवसाचा आता कांदा येतोय बघा, ओला कांदा खायला आता उन्हाळ्या दिवसाचं बघा. दुसरं काय तर बिया ह्याच्यात काही सुद्धा आम्ही रोपात लावलंच नव्हतं, काहीच रोपात लावलं नव्हतं, कारण का खुरपायला लय हे होते म्हणून. खुरपतंच असं बी तसं बी, पण म्हणलं कुठं रोपाला दाटण करायची, कुठं हे करायचं, म्हणून म्हणलं नकोच. मग कांदा लावावं म्हणलं जरा उन्हाळ्या दिवसाचं.
तर आता टेवलाय चालू आहे बघा, म्हणजे पाणी हे सोडलंय ना तर टेवल ते रान बघा. तर बहिडून मी दोघं जण लावून घेतो मस्तपैकी असं. एका बासकी एका आळ्यात किती लावायचं असते बास. तर आज ही शाळेत गेलता बघा, शाळेतली कपडे सुद्धा ह्यानं काढली नाही ती, तसाच ठेवतो कपडे घाण व्हायला, काढतच नाही आणि ही करतो. तर म्हटलं लावून घ्यावा बघा. आमच्या अहो गेले ट्रॅक्टरवर, त्यांना काम आलेलं आहे, रोटरायला गेलं. तर मग ते म्हणलं मी रोटून, त्यांना काय माहितीच नाही मी कांद्याचं रोप आणलेलं ही काय. तर लावून घेतो. बाहेर गेला दुसऱ्या आळ्यात. एवढंच आणलंय का? भरपूर आहे घरी, एवढं काय होतील लावून घेतो पटापटा बघा. तर काल बघा बहीण आली होती माझी, कोंबडा कापला होता, त्याला तुम्ही व्हिडिओ बघितलाच होता. तर बहीण थोडंच काय असलं तर आम्ही एकमेकींना सोडून काहीच खात नाही बघा, पहिल्यापासूनच खात नाही, आत्ताच नाही असं नाही. काम पण काय असलं तर करू लागाय पण येते ती, काय असं नवं काय असलं तरी पण आम्ही बोलवतो ती आम्ही दोघी एकमेकीला कधीच काय सोडून खात बी नाही आणि काहीच नाही, आणि कधीच नाही खात. आणि आम्हाला करमत बी नाही एकमेकींशी. आम्ही रोजचा तर एक फोन तर असतो कंटिन्यू, माझा बहिणीला तिचा किंवा मला माझा कंटिन्यू असतो. बहीण म्हणजे एक प्रत्येक खरंच बहीण असावी, बहिणीशिवाय तर काय नाही बघा. माणसाचं म्हणजे हे असतं की कोणी देणं किती जर काय दिलं गेलं तर काय कुणाला पुरत नसतं, पण एक माणसाचं हे असतं. माझी बहीण परिस्थितीनं जरी गरीब असली तरी मनानं खूप श्रीमंत आहे बघा बहीण माझी. लय तिचं मन असं हे आहे, ते असं कधीच म्हणणार नाही की असं आम्ही काम करतो किंवा येतो जातो, काय सुद्धा नाही तसं. ती कधी माप काढत नाही ती, काय सुद्धा नाही बघा. तशी मनानं ती दोघं बी हे ती लय मनानं मोठी आहे ती. त्यांची परिस्थिती जरी अशी, आमची काही परिस्थिती मी म्हणत नाही हाय पाय आहे, आम्ही सारखंच आहे, पण एवढंच की तिला रोज कामाला जायला लागतं, जाते ती रोज कामाला. हे काय करायचं, आम्ही पण भरपूर कामही केले, पण तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये असं हे करूच. पण सध्या तरी आता आहे बघा घरचंच चालू आहे माझं. तर ह्याने जातं, पण मी घरचंच करत असते, ब्लाऊजचं शिवाय असलं त्यामुळं. तर बोलू परत इथंच स्टॉप करते ब्लॉग. तर सगळ्यांना आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर बाय सगळ्यांना, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना. लावून घेतो आम्ही कांद्याची रोपं. सगळ्यांना बाय.